एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे डेंजरस टाइप ऑफ प्रेग्नन्सी। यामध्ये एक फर्टिलाइज झाल्यानंतर प्रेग्नन्सी गर्भाशयात न राहता गर्भाशया व्यतिरिक्त इम्प्लांटेशन होतं। यामुळे बऱ्याचशा स्त्रियांना जीव सुद्धा गमवावा लागतो। नॉर्मली प्रेग्नन्सी राहिल्यानंतर वाढणारा गर्भ हा गर्भाशयात राहून वाढतो, पण एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये कॉमनली हा गर्भ एकतर नळीमध्ये असतो किंवा नळीच्या व्यतिरिक्त असतो। नळीमध्ये म्हणजे गर्भाशयाच्या आणि ओव्हरीच्या मध्ये जी फॉलोपियन ट्यूब असते यामध्ये हा गर्भ वाढतो। पण ही ट्यूब व इतर कुठल्या ठिकाणी गर्भाचं इम्प्लांटेशन झालं असेल तर ते धोकादायक होऊ शकतं, कारण ट्यूबमध्ये जर प्रेग्नन्सी राहिली तर ट्यूब वाढून वाढून किती वाढणार। जसा जसा गर्भ वाढेल तसा तसा प्रेग्नंट स्त्रीचा त्रास वाढतो, पोटामध्ये भयंकर दुखायला लागतं। बऱ्याच वेळा ही ट्यूब फाटून यामधून रक्तस्राव होतो आणि रक्तस्राव इतका असतो की तो प्रेग्नंट स्त्रीच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो आणि यामध्ये बऱ्याच वेळा ऑपरेशन करावं लागतं। जर वेळेवर ऑपरेशन झालं नाही किंवा औषध उपचार झाला नाही तर रक्तस्रावामुळे गर्भवती स्त्रीचा मृत्यू होऊ शकतो आणि सर्जरी सुद्धा झाली तर सर्जरी नंतर ती ट्यूब काढून टाकावी लागते, कारण ती ट्यूब फाटल्यामुळे निकामी झालेली असते। त्यामुळे भविष्यात प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण एकच ट्यूब शिल्लक असते आणि दुसऱ्या वेळेस जर परत प्रेग्नन्सी दुसऱ्या ट्यूबमध्ये राहिली तर आयुष्यभर इनफर्टिलिटी भोगावी लागू शकते। आणि ही एक्टोपिक प्रेग्नन्सी जर ओळखायची असेल आणि भविष्यात होणाऱ्या कॉम्प्लिकेशन पासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर जेव्हा प्रेग्नन्सी राहते तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर अगदी 15 दिवसाच्या आत पहिली सोनोग्राफी करणं गरजेचं आहे। यामध्ये कळतं की वाढणारा गर्भ हा गर्भाशयात आहे की त्या व्यतिरिक्त आहे। त्यामुळे भविष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्स पासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा आणि तुमचे काही समस्या असतील तर मला कॉमेंट करा किंवा DM करा, त्यावर नक्कीच मी रिप्लाय करेन।